दिसतं का? तर मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये ज्याचं नाव आहे रुमेश शाली ब्लॉग. तर आज आपण निघालो आहोत आपल्या परीला सर्व्हिसिंग करण्यासाठी. तर गणपतीपुळ्याचे व्हिडिओ तर तुम्हाला आवडलेच असतील. त्याच्यानंतर बरीचशी धमाल मस्ती पण झाली आणि त्यामुळे आपल्या परीचं थोडंसं काम रखडलेलं आणि आता ते काम अजून पूर्ण करायला जायचं आहे. आज आपण गाडी सर्व्हिसिंग द्यायला चाललोय. बघूया आता तिथे पोचल्यावरती कशा पद्धतीने सर्व्हिसिंग करायचे, पूर्णपणे गाडीचे बरेचसे काय काय काम आहे ते काम पूर्ण झाल्यावरती मग आपण पूर्ण करूया. चालेल, चला भेटूया आपल्या गॅरेजवरती. तोपर्यंत तुम्ही राईडचा आनंद घ्या. बाय बाय. आता आपण पोचलो आहोत ऐरोलीच्या ब्रिजवरती. आणि ऐरोलीच्या ब्रिजवरतून पुढे गरम मसाल्याच्या तिथे पोचल्यावरती आपल्याला जायचं आपल्या सर्व्हिस सेंटरला. तिथे आपल्या परीला आपण ॲडमिट करणार आहोत. त्याला दाखव, त्याला तो मागे गाडी येते घेऊन. असा फिरव ना कॅमेरा. तर इथे आलेले आहेत आपला भाऊ पिसाळ भाऊ. पुढे या जरा. ब्लॉग मध्ये तर या भाऊ, ब्लॉग मध्ये. चला चला. बोलू शकता त्याच्यात ओम भट स्वाहा. हे अशी फालतूगिरी करायला आपल्याला एवढंच जमतं, बाकी नाही जमत आपल्याला. आपल्याला एवढंच जमत. अशा गोष्टीमुळे याला कुठे भेट नाही. आता आपण आलाय मोटो मध्ये. माईक तर जवळ घे. अच्छा, याला दाबून ठेवायला नाही, असं बोल फक्त त्याच्यात चालू आहे. अच्छा, आता आम्ही आलोय डॉक्टर मोटो मध्ये. सह्याद्रीने रिकमेंड केलं होतं आम्हाला. आता बघूया काय सर्व्हिसिंग करतो हा आमच्या बाईकची, परीची. हो, मग नंतर लॉर्ड स्पेंडर पण आणू आम्ही इथे, जर सर्व्हिसिंग चांगली असेल तर. बरोबर बस, त्यासाठी चालू आहे. तर मित्रांनो, आता आपण आपल्या परीला सर्व्हिसिंगला दिलंय डॉक्टर मोटो इथे. हे दादा आपल्या गाडीची सर्व्हिसिंग करणार आहे. आणि आता इथे आपली गाडी इथे 2 दिवसासाठी इकडे पार्किंग असणार आहे. ही गॅरेज आहे. त्या गॅरेजमध्ये मस्तपैकी गाडीला रिपेअर होईल. इथे ऑलरेडी सगळ्या गाड्यांचं काम चालू आहे. आणि हा आपला दादा ही गाडी आपली प्रॉपर बनवून देणार आहे. आणि ही गाडी झाल्यावरती आपण 2-3 दिवसानंतर तिला आपण घ्यायला येऊया. तर मित्रांनो, आत्ता आपण गाडी दिली आहे सर्व्हिसिंगला आणि आपण आपल्या आता इथून निघालो आहोत नाहूरला जायला. तर नाहूरला जाऊया मस्तपैकी, तिकडून मग आपल्या घरी जाऊया. भाऊ घाबरतोय बेल्ट लावायला. मग आता भाऊ स्वतःने लावला नाही बेल्ट आणि त्याला सांगतोय बेल्ट लावायला. क्या बोलेगा अभी. चला, तर मग आता आपण निघूया घरी जाऊया. आणि मग जेव्हा गाडी भेटेल आपल्याला ऑलमोस्ट संडेला, तर संडेला आपण परत येऊया गाडी घ्यायला. चला तर मग बाय बाय. तर मित्र, आत्ता आलो आहेत आपण विद्यार स्टेशन. आणि स्टेशनवरतून मग आपलं तिकीट काढूया आणि आपल्या परीला आणायला जाऊया. चला तर मग. तर विद्या स्टेशनला आलं आणि विद्या स्टेशनला आल्यावर कळालं
की आज रविवार आहे आणि मेगा ब्लॉक लागलेला आहे. तर ट्रेन चालू होणार आहे 4 वाजता. तर तोपर्यंत आपल्याला काय करू ते समजत नाही. आता बाईक असली असती तर 2 मिनिटात पोचलो असतो, पण आता काय थोडं वाट बघावी लागेल. 1 तास करू काय त्याचा विचार करतोय. काय करू, फास्ट याच्यावरची चालू आहे पण स्लो याच्यावरची बंद आहे. तर 1 तास मला टाइमपास करायचा आहे. घाटकोपरवरून ट्रेन चालू आहे आणि आता आपण निघालोय घाटकोपर स्टेशनला. घाटकोपर स्टेशनवरतून आपण जाऊया नाहूरला, म्हणजे आपला तेवढा वेळ तर वाचेल आणि वेळ वाचला तर आपली परी आपल्याला लवकर मिळेल. बऱ्याच प्रवासानंतर आता पोचलोय शेवटी मी नाहूरला आणि आता नाहूरवरून शेअरिंग ऑटो पकडून ऐरोली गरम मसाला. तर आत्ता आम्ही निघालो आहे आपल्या भावाच्या गॅरेजवरती. अजित भाऊ भेटलेला आहे, तो आपल्याला त्याच्या लॉर्ड स्प्लेंडरवरती घेऊन चाललेला आहे. आणि तिकडे गेल्यावर बघा आपल्या परीची तयारी झाली की नाही. पूर्ण रेडी झाली असेल तर मग पटकन बिलिंग करू आणि घेऊन जाऊ. अशा पद्धतीने आपल्या अजून परीचं काहीच काम झालेलं नाही आहे, कारण इंजिनमध्ये तर बऱ्यापैकी काम निघाल्यामुळे आपली परी अजून अशीच आहे. म्हणजे माझ्या मते अजून 2 दिवस तरी लागतील तिला पूर्णपणे रिपेअर व्हायला. तर मग आता काय करायचं, इथे थांबून तर उपयोग नाही, थोडा वेळ थांबून निघू. तर मित्रांनो, अशा पद्धतीने माझा मस्तपैकी पोपट झाला आहे, कारण की आपली परी अजून काय रेडी नाही झाली आहे. कारण की परीचं कामच तेवढं होतं आणि परीचं जास्त काम असल्यामुळे म्हटलं एकदा काय ती व्यवस्थितच होऊन जाऊ दे. तर उद्या आहे मंडे, परवा ट्यूजडे आणि त्याच्यात होळी पण आहे, त्याच्यामुळे गॅरेज बंद असणार. मग आपल्याला कदाचित बुधवारीच गाडी मिळेल आपली, बघू आता. पण आपण दादाला तर सांगितलं जे काय करशील ते प्रॉपर कर आणि व्यवस्थित कर, परत काय त्रास नाही झाला पाहिजे. ठीक आहे, चालेल. तर मग चला आता आपण जाऊया आपल्या भाऊच्या घरी. मस्तपैकी वहिनींनी एक चिकन बनवलं आहे, ते चिकन खाऊया जरासं आणि तिथून मग आपल्या परत घरी जाऊया. हा व्हिडिओ असाच कंटिन्यू राहणार आहे जोपर्यंत आपली परी मिळत नाही तोपर्यंत. चला. तर आत्ता आपल्या गाडीला डिझेल वॉश होत आहे आणि पूर्ण बारीक बारीक जिथे धूळ आहे किंवा घाण बसली आहे ते सगळं दादा आपलं क्लीन करतो आहे. मस्तपैकी आपली परी चकाकणार आहे वाटतं.
तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्या गाडीचं पूर्ण काम झालेलं आहे आणि पूर्ण प्रॉपर सर्व्हिसिंग पण झालेली आहे गाडी. आणि आता आपण उद्यापासून ऑफिसला घेऊन जाऊ, राईड करू नंतर 1 हफ्त्यानंतर आणि बघू गाडी कशी झाली आहे, सर्व्हिसिंग प्रॉपर झाली आहे की नाही. जर काय प्रॉब्लेम आला किंवा काय झालं तर आपण दादाला परत सांगू, पण मला वाटत नाही, कारण एवढे 15 दिवस गाडी दादाकडे असल्या तर पूर्ण प्रॉपर ओके करूनच दिली असणार गाडी. तर आता बघतो मी राईड करून कसं वाटतं, घरी जाईपर्यंत काय त्रास देते की नाही, व्यवस्थित झालाच असेल म्हणा. चला तर मग आपण हा व्हिडिओ मी इथेच संपवतो आहे. आणि असेच जर तुम्हाला अजून व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे रुमेश शाली ब्लॉग. चला तर मग भेटूया आपण एका नवीन व्हिडिओ.